ठाण्याच्या मालवणी महोत्सवात दशावतारी नाटकाला रसिकांचा उदंड प्रतिसाद। कोकणची परंपरा असलेल्या दशावतार नाटकाची अनुभूती सोमवारी रसिकांना ठाण्यातील मालवणी महोत्सवात अनुभवता आली। कुडाळच्या ओंकार दशावतार नाट्य मंडळाने सादर केलेल्या देव डोंगर या काल्पनिक नाट्यप्रयोगाला रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला। पौराणिक साज असलेल्या या नाटकातून कोकणातील एका गावातील मंदिराचा इतिहास उलगडून कलाकारांनी मच्छिंद्रनाथासह भगवान विष्णूच्या 10 अवतारांची सर्जनशील रूपे रसिकांसमोर पेश केली। ठाणे शहरातील शिवाईनगर उन्नती गार्डन मैदानात सीताराम राणे यांच्या कोकण ग्राम विकास मंडळ आयोजित मालवणी महोत्सव 2025 चे आयोजन 19 जानेवारीपर्यंत करण्यात आले आहे। या महोत्सवामध्ये सोमवारी दिनांक 13 जानेवारी रोजी रात्री कुडाळच्या ओंकार दशावतार नाट्य मंडळाने कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्याच्या अंबलपाड गावातील मच्छिंद्रनाथांची तपोभूमीचे महत्त्व सांगणारे देव डोंगर हे दशावतारी नाटक सादर केले। प्रजादक्ष राजा, नारद, यक्ष, हनुमान, वनवासी, कन्या आणि भगवान विष्णूच्या 10 अवतारांची सर्जनशील रूपे अशा विविधांगी शैलीदार रंगभूषा केलेल्या पुरुष कलाकारांनी हुबेहूब भूमिका साकारल्या। नाथ संप्रदायाचा महिमा कथन करणाऱ्या मच्छिंद्रनाथाची महती विशद करताना कलाकारांनी रसिकांना पौराणिक कालाची आठवण करून दिली। रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या दशावतारी नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला। यावेळी महोत्सवाला आवर्जून उपस्थित असलेल्या आमदार संजय केळकर यांनी कोकणातील परंपरा, मनोरंजन आणि खाद्य संस्कृतीची रेलचेल असलेल्या या मालवणी महोत्सवाला रसिक व खवय्यांनी आवर्जून भेट द्यावी असे आवाहन केले। सर, मालवणी महोत्सव चौथा दिवस आहे आणि तुम्ही आज भेट दिलेली आहे आणि त्यात आज कार्यक्रम आहे दशावतारीचा, काय सांगा? आज सीताराम राणेंच्या पुढाकाराने चालू असलेला मालवणी उत्सव ही प्रत्येक दिवशी रंगत भरते। आज आता दशावतारीचा कार्यक्रम चालू आहे आणि एवढी गर्दी आहे, एवढी लोकं आहेत आणि सर्व स्टॉलला भेटायला देखील भेट द्यायला हवी। ठाण्याच्या बाहेरच्या कानाकोपऱ्यातले लोक जे आहेत ते या मालवणी उत्सवावर प्रेम करतात आणि त्यांनी देखील फार मोठी गर्दी केली आहे। शनिवार रविवारच लोक येतात असं नाही, तर आज सोमवारी वर्किंग डे असून देखील या ठिकाणी ती एक ओढ लागली की मालवणी उत्सव म्हणजे एक ही संस्कृती आहे, सांस्कृतिक कार्यक्रम आहे, खवय्यांना अतिशय उत्तम अशी मेजवानी आहे आणि त्याच्यामुळे दर दिवशी हा उत्साह जो आहे तो चढत्या कमानीनेच वाढतो आहे लोकांचा आणि याच्यामध्येच या महोत्सवाचं देखील यश आहे। त्यामुळे मी पुढचे काही दिवस जे आहेत त्या मालवणी महोत्सवाला चालू राहणार आहे। मी लोकांना आवाहन करेन की आपण जर आला नसाल तर अवश्य या स्टॉलला भेट द्या आणि अतिशय सुंदर असं जे मंदिर उभारलं आहे, अर्थात दरवर्षी मंदिर उभारलं जातं पण यावर्षी एक वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचं मंदिर या ठिकाणी उभारलेलं आहे। या मंदिराचंही दर्शन घ्या आणि मोठ्या संख्येने मालवणी महोत्सवाला भेट द्या। सर, मालवणी महोत्सवाचा चौथा दिवस आहे आणि बरेचसे कार्यक्रम अजून बाकी आहेत, काय काय कार्यक्रम? आज मालवणी महोत्सवाचा चौथा दिवस आहे। नेहमीप्रमाणे उत्सवामध्ये हा कार्यक्रम पार पडतो आहे। आज कुडाळवरून आलेलं दशावतार नाटक आहे आणि कोकणातल्या लोकांनी तुडुंब गर्दी पाहण्यासाठी गेले 4 दिवस लोकांची गर्दी काही कमी झालेली नाही। कोणताही वार असो, आज म्हणजे वर्किंग डे आहे तरीसुद्धा मैदान पॅक आहे। दर दिवशी नवीन कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे। उद्या या ठिकाणी पैठणीचा खेळ असणार आहे आणि त्याचबरोबर लहान मुलांच्या ज्या विद्यालयीन विद्यार्थ्यांच्या स्पर्धा आहेत आणि यानंतर एक लोककलेचा एक भाग पिंगळा हा कार्यक्रम आपण पहिल्यांदाच इथे आयोजित केला आहे। आणि विशेष म्हणजे बुधवारी पहिल्यांदाच मालवणी महोत्सवामध्ये महिलांची डबलबारी आपण इथे ठेवलं आहे। प्रचंड मागणी होती त्याला, म्हणून ती आपण ठेवली आहे आणि लोकांचा उत्साह आहे। लोक रोज खरेदी करत आहेत, सगळ्या प्रकारचं
काय म्हणता येईल बुक आपण ज्या मग ती वाचकांची असं मोठं पुस्तक प्रदर्शन आपण ठेवलेलं आहे, काव्य स्पर्धा आहेत. त्यामुळे सगळ्या माध्यमातून लोकांना एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम या मालवणी महोत्सवाच्या माध्यमातून कोकण ग्रामविकास मंडळ करत आहे. आणि असेच तुमच्या माध्यमातून लोकांना विनंती करेन की या 10 दिवसामध्ये 19 तारीखपर्यंत, रविवार दिनांक 19 तारीखपर्यंत हा उत्सव आहे. आपण एकदा तरी या महोत्सवाला भेट द्या आणि एक नवीन कौलारू मंदिर जे सगळ्यात उत्कृष्ट आत्तापर्यंत बनवलेल्या मंदिरापैकी सगळ्यात चांगलं असं मंदिर आणि आतमध्ये गणपतीची आपण प्राणप्रतिष्ठा केलेली आहे, त्या मंदिराचं दर्शन घ्या, गणपतीचं दर्शन घ्या असं तुमच्या माध्यमातून आवाहन. तर मालवणी महोत्सव असला तरी इतर समाजाचे बरेच लोक इथे येतात. गेल्या वर्षी बंगाली लोक 25,000च्या वरती आले होते, काय सांगा? खरं आहे, बंगाली लोक असतील, तामिळनाडूतले लोक असतील, ही खरं म्हणजे सुक्या मच्छीचे प्रेमी आहेत हे लोक. आणि सुकी मच्छी मोठ्या प्रमाणात हे लोक खरेदी करतात. जरी त्यांना आपली भाषा 100% समजत नसली तरी बंगाल म्हणा हे आपल्या सांस्कृतिक केंद्राचं महाराष्ट्रासारखंच माहेरघर आहे. नाट्य संस्कृती आपल्यासारखीच महाराष्ट्रासारखी बंगालमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जोपासली जाते. आणि अशा कलाकृती ज्यावेळी असतात त्यावेळी हे बंगाली लोक म्हणा, तामिळनाडूचे लोक म्हणा या महोत्सवाला भेटतात. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे हा शिवाजीनगर किंवा ठाण्यातला जो परिसर आहे तो कॉस्मोपॉलिटन आहे. सर्व जाती धर्माचे लोक, वेगवेगळे लोक राहतात आणि तरीसुद्धा हे या उत्सवाला भेट देतात. याचं कारण असं, इथे चांगला उत्सव, स्वच्छता असते, शिस्त असते आणि ही लोकांना आवडते. त्यामुळे हा एक भाग आहे या उत्सवाला सगळ्या प्रकारचे लोक समाविष्ट होण्याचा, सामील होण्याचा आणि या उत्सवाला भेट देण्याचा एक वेगळा आनंद त्यांना मिळतो. आणि म्हणून आमचासुद्धा असा प्रयत्न असतो की सगळ्या प्रकारच्या लोकांना त्यांची संस्कृतीसुद्धा जोपासण्यासाठी मदत हो आणि ते देण्याचा, करण्याचा आमचा प्रयत्न.